जसे जसे दुःख येतात लोक धावतात, ह्या ज्योतिषाकडे जा, त्या पत्रिकेकडे जा, ह्या बाबाकडे जा, इकडे जा. मग माझं तर म्हणणं काय, तुम्ही स्वामींसमोर बसा, मन मोकळेपणाने बोला, 1 नाही 2 तास बोला, स्वामींचं नामस्मरण करा. कधी कधी स्वामींची एक माळ करणं सुद्धा होत नाही. मी घेते स्वामींचा संकल्प, सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे 6 लक्ष जप स्वामींचा. कोणतेही तुमचं सोल्युशन असो, तुमचं नामस्मरण घडतं, तुमचा पास्ट क्लिअर केला जातो, तुमचं प्रेझेंट व्यवस्थित चालतं आणि फ्युचरसुद्धा ब्राईट होतं. पारायण करणं म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये, आयुष्यामध्ये जगायचं कसं हे शिकवतात. कुठलंही पारायण करा, त्याच्यामध्ये गुरुचा उपदेश, काय केल्यामुळे दुःख आलं, किंवा शंकर महाराज आपल्या भक्तांवर येणारी संकटे, वादळे हे स्वतःवर घेतात. तर याच्या पारायणाचे भरपूर पद्धती लोक करतात. कोणी 3 दिवसाचं करतं, कोणी 7 दिवसाचं करतं. तर श्रीपाद प्रभूंचा जन्म हा चित्रा नक्षत्रावरती झाला. तर चित्रा नक्षत्रावरती हा 1 अध्यायाचं तुम्ही पारायणासाठी स्टार्ट करू शकता. त्याच्यानंतर एक सिद्धमंगल स्तोत्र आहे, त्याच्यामध्ये श्रीपाद प्रभू तुम्हाला भेटतात, प्रश्नाच्या मार्फत भेटतात, उत्तराच्या मार्फत भेटतात. आता ह्या कलियुगामध्ये मनुष्याने कसं जगलं पाहिजे, कोणती कोणती मूल्ये आचरणात आणली पाहिजेत, हा सगळं जे म्हणतो ना आपण शिकवण, ही श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मधून तुम्हाला मिळते. करोडो रुपये जरी दिले ना तरी हे ज्ञान तुम्हाला दुसरीकडे कुठे भेटणार नाही, जे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथामधून 53व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितले. माझ्या ग्रंथाचं पारायण चालू असताना जो भक्त हे वाचन करत असेल किंवा पारायण करत असेल, त्या भाग्यवान भक्तास मी गाणगापूरवरून प्रसाद पाठवण्यात येईल. आणि तो प्रसाद घेऊन येणारी व्यक्ती ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या 33व्या पिढीतील असेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत ते पुण्याहून आलेत आणि बरेच अनुभव आहेत. तुम्ही बघू शकता मागे श्रीपाद श्रीवल्लभ शंकर महाराज आणि स्वामी समर्थ महाराजांवरती आज ते अनुभव शेअर करणार आहेत. आणि पॉडकास्ट स्टार्ट करण्याच्या अगोदर मी जसं तुम्हाला म्हणालो आधीही पॉडकास्टमध्ये की तुमच्याकडे काही स्पिरिच्युअल अनुभव असतील, तुम्ही नक्की मला येऊन इथे पॉडकास्टवरती ते शेअर करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर हा पॉडकास्ट पूर्ण एंडपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार ताई. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टवरती. धन्यवाद. सगळ्यात आधी आपल्या ऑडियन्सला एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या, तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात. सर्वात प्रथम आपण स्वामींना वंदन करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. नमस्कार, माझं नाव काजल भपकर, मी पुण्यावरून आले आहे आणि आत्ता मी एक IT प्रोफेशनल आहे. एका MNC कंपनीमध्ये ॲज अ क्लाउड इंजिनियर म्हणून वर्क करते. ओके. सो खूप दिवस झालं तुम्ही मला बोलवत होता पॉडकास्टसाठी, तर ते योग येत नव्हता. ती शेवटी स्वामींची इच्छा इथपर्यंत. हे वेळ पण तेच ठरवतात, हा पॉडकास्ट पण त्यांच्यामुळेच होतोय. आणि मला विचारायचं, तुम्ही म्हणालात की IT प्रोफेशन लाईफ मध्ये काय चेंज झालं तुमच्या, म्हणजे काय असे अनुभव झाले त्याच्यानंतर तुम्ही भक्ती स्टार्ट केली, की अगोदर घरामध्ये अशी आपण जसं म्हणतो की आधीच स्वामींचं नाहीतर शंकर महाराजांचं होतं, ज्यानंतर ते तुम्ही पाहून तुम्ही स्टार्ट केली भक्ती? ओके, स्वामींचं असं आधी नव्हतं, बट माझी जी आई आहे ती दत्त महाराजांची खूप मोठी भक्त आहे. ओके. ॲक्च्युली ज्यावेळी मी 4 वर्षाचे होते त्यावेळी माझे वडील एक्सपायर झाले. त्याच्यानंतर माझा सांभाळ हा मामांनी केला. म्हणजे ॲक्च्युली फायनान्शियल कंडिशन्स खूप चांगली होती माझ्या मम्मीकडची, बट मामांची इच्छा होती की मी त्यांच्याकडे वाढावी म्हणून. मग माझ्या मामांचं घर असं पूर्ण एकत्र कुटुंब, 30-35 लोकांचं. मामा म्हणजे माझ्या मम्मीचे 5 चुलते वगैरे, आणि मग सगळ्यात म्हणजे सगळ्यात लहान त्यावेळी मी होते. खूप सारे मामा, खूप सारे मावश्या, आजी आजोबा, ते सगळे खूप असे लाड करायचे. आणि जे माझ्या मम्मीचे जे आजी आजोबा होते, ॲक्च्युली त्यांच्यामुळे मी ह्या भक्तीमध्ये आले. ओके. माझ्या मम्मीचे जे आजोबा होते, बाप्पू म्हणायचो आम्ही त्यांना. सो त्यांची पण गुरुदेव दत्त महाराजांची खूप मोठी भक्ती. सो तिथे कसं वातावरण होतं, पूर्ण
म्हणजे असं पूर्ण वारकरी घराणं, अच्छा. सतत कीर्तन हो. पारायण. मी पण मग सुरुवात केली, हळूहळू मीही त्या वातावरणात वाढले. सो 12 वर्ष पहिलीपासून 12th पर्यंत पूर्ण तिथंच झालं माझं शिक्षण वगैरे. ऍक्च्युअली तो बोलता येईल की गोल्डन पिरियड होता माझ्यासाठी, बरोबर. की कोणतंच टेन्शन नाही, फक्त करेक्ट. स्टडी करत Study राहायचं आणि बाकी आणि टेन्शन बाकी टेन्शन नाही असं. त्यानंतर मग इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं बारामतीला. सो आता जावं लागेल ना कॉलेजमध्ये वगैरे. बट मी पहिल्यापासून म्हणजे लोकांमध्ये किंवा घरच्या लोकांमध्ये राहिलेले मामांकडे. सो सगळ्यांचं म्हणणं आलं की माझ्यासोबत मम्मी राहावी, की मला हॉस्टेल वगैरे हे होत नव्हतं. ओके. सो मम्मी राहायला लागली. त्याच्यानंतर म्हणजे एवढी फायनान्शियल कंडिशन भरपूर आहे की काही करायची गरज नव्हती. बट जे माझ्या मम्मीचे आजोबा होते त्यांचं पहिल्यापासून म्हणजे वारकरी असल्यामुळे किंवा एक अध्यात्माची जोड असल्यामुळे की आपण प्रामाणिक कष्ट करून खाणं, खरेपणा. सो त्यांचं म्हणणं होतं की काही जे तुझ्या वडिलांचं आहे ते न विकता सुद्धा तू स्वतःच्या पायावर मोठी हो. म्हणजे खरं धाडस, चिकाटी किंवा जो सर्व अध्यात्माचा पाया जो रचला गेला ऍक्च्युअली तो त्यांनी रचला गेला. हो. त्यांचे ऍक्च्युअली ज्या परिसरामध्ये ते राहत होते तिथे ज्यावेळी ते तिथे राहायला आले प्रथम, त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथे 2 औदुंब वृक्ष उगवले. तिथून पुढे त्यांची सुरुवात झाली. तर खूप मोठं असं कुटुंब होता. मग त्यांची ती शिकवण असल्यामुळे मग इंजिनिअरिंगला ॲडमिशन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मग 2nd इयर 3rd इयर नंतर स्वतःचे मॅथ्सचे क्लासेस चालू केले, M1 M2 M3. हळूहळू मग त्याच्यामध्ये पण ग्रोथ होत गेली. त्याच्यानंतर इंजिनियर वगैरे झाल्यानंतर MBA साठी पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये MBA झालं. पण अशा वेळी झालं त्यावेळी कोरोना चालू झाला. माझं पासिंग इयर आणि तिथून कोरोना स्टार्ट झाला. ज्या दिवशी प्लेसमेंट चालू होणार त्या दिवशी कोरोना चालू झाला. त्यामुळे थोडेसे मग पुन्हा 5-6 महिने थोडे डिप्रेशनमध्ये गेले. डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर ज्यावेळी कोरोना एंड होत आला होता, ज्यावेळी सर्व ओपन झालं, लॉकडाऊन एवढं ओपन नव्हतं झालं पण बऱ्यापैकी लिमिटेशन्स होते. सो ते स्टार्ट झालं. सर्चिंग वगैरे चालू केले मी पुन्हा. मग सर्चिंग चालू केल्यानंतर मला ज्यावेळी मी मामांच्या इथे शिकत होते त्यावेळी आमचे एक सर होते जे आर्टिस्ट, चित्रकला म्हणतो ना आपण ते, आणि ते खूप मोठे स्वामींचे भक्त होते. तसं म्हटलं तर स्वामी अगदी फर्स्ट अँड 5वी पासून माझ्यासोबत आहे असं म्हणाने, कारण त्यावेळी त्यांनी एक स्वामींचं खूप छान चित्र काढलं होतं आणि तो फोटो आमच्या जो क्लासरूम होता तिथे लावलेला. आम्ही दर गुरुवारी त्यांची पूजा, आरती, नारळ ह्या सगळ्या गोष्टी करत होतो सोबत. सो ते तेव्हापासून होते. आणि मग नंतर मग ज्यावेळी जॉब पिरियड मी सर्च करत होते त्यावेळी माझ्या मम्मीचे आजोबा एक्सपायर झाले. त्यानंतर जसं पूर्ण बोलतो ना आपण खचल्यासारखं झालेलं, सगळ्या गोष्टी सगळं निगेटिव्ह होत होतं त्या काळामध्ये की कोरोना आणि ते. सो त्यानंतर मग माझ्या मामांनी ॲक्च्युली माझ्या मामांना मुलगा झालेला तर त्याची पत्रिका म्हणून बनवण्यासाठी आम्ही त्या सरांकडे गेलो. हां, म्हणजे स्वतःचं त्यांचं खूप मोठं स्वामींचं मंदिर आहे. गेल्यावरती मग मी विचार केला की एकदा बोलून बघूया सरांना की जॉबचं असं असं चाललंय की काय करू. सरांनी मला एक स्वामींचा मंत्र दिला, श्री स्वामी समर्थ ओम दत्तात्रय नमः, रोज 108 वेळा नामस्मरण कर बोलले. त्याच्यानंतर मग मी आले. मी कधीही माझ्या मोबाईलमध्ये स्वामी समर्थांबद्दल कधी सर्च केलं नव्हतं. म्हणजे मला माहीत होते आहेत, जसं आपण गणपती बाप्पांना पाया पडतो तेवढं तसे ते आहेत इथपर्यंत. आणि मग त्यानंतर त्या रात्री आल्यानंतर मी जेव्हा पुण्यामध्ये आले मी नामस्मरण वगैरे केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मी सकाळी अभंग वगैरे लावायचे. उठल्यावरती सकाळी मॉर्निंगला अभंग लावला तर अचानक स्वामींचा तारक मंत्र चालू झाला. जो निशंक हो निर्भय हो म्हणणारे. आणि ज्यावेळी पुढची जी ओळ आली, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, ते स्वामी म्हटलं की मला क्लिक झालं. आपण रात्री स्वामींचं नामस्मरण केलं. मग मी मोबाईलमध्ये बघायला गेले, म्हणजे मला ऍक्च्युली माहितीच नव्हतं की तारक मंत्र आहे किंवा असतो. बघायला गेले तर त्या युट्यूबच्या त्या सॉंगवरती स्वामींचा फोटो होता. तिथून माझी सुरुवात झाली. मग मला समजलं की आता स्वामींची इच्छा आहे आपल्याला. 2020च्या एंडिंग 21चे बोलू शकता, ज्यावेळी स्टार्ट झालं होतं. हा, मग त्यानंतर ते झालं, मी चालूच होतं. एक 8 दिवसाचा पिरियड गेला असेल.
असंच रोडने जाताना मला एक स्वामी समर्थ मठ म्हणून पाटी दिसली. ओके. म्हटलं आपण करतोय तर एकदा जाऊन येऊ ना, म्हणजे जॉब बरोबर. वगैरे काहीच नव्हतं, म्हणून मी तिकडे वळाले. तर मग ज्यावेळी मी तिथे गेले ना, तेव्हा मला समजलं की ऑलरेडी मी ह्या मठासमोरून 2 वर्ष कॉलेजला जात होते. अच्छा. इथे स्वामींचं मठ, म्हणजे इथे काहीतरी आहे मठ वगैरे, पण ते कोणाचंही माहित नव्हतं. करेक्ट. आणि मग ते तिथं गेल्यावरती मग मला समजलं आता आपले स्वामी बोलवत आहेत वगैरे. आणि मग झालं, मग सुरुवात झाली. मग मी डेली त्या मठामध्ये जायला लागले, रोजची आरती वगैरे. करोनामुळे जास्त लोक येत नव्हते, 3-4 लोक असायचे. मग नैवेद्य काढणं, आरती करणं, ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या, नामस्मरण वगैरे. त्याच्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये गुरुपौर्णिमा आली. ओके. तर पहिली गुरुपौर्णिमा ज्यावेळी तिथे त्या मठामध्ये जे एक काका आहेत ते बोलले की गुरुचरित्र पारायण करतोय आम्ही, तू बसणार का? गुरुचरित्र पारायण म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाबद्दल ऐकलं होतं. ज्यावेळी आईचे आजोबा होते त्यांच्यासोबत मी जात पण होते, गाणगापूरला 1-2दा गेलेले, पण कधी केलं नव्हतं. मी बोलले हा काका करेल. माझ्या मनामध्ये असं काही संकल्प किंवा मला ह्याच गोष्टीसाठी करायचे असं काहीच नव्हतं. तर काका बोलले ठीक आहे, ये उद्या सकाळी 6 वाजता. 6 वाजता आपण सुरुवात करतोय. तर मला थोडं उठायला उशीर झाला. 6च्या ऐवजी मी 6:15 तिथे पोहोचले. पोहोचल्यानंतर एक 7-8च लोक होते. माझं आसन मांडून ठेवलं होतं त्यांनी. मी गेले तर त्यावेळी गुरुचरित्र ग्रंथ हे पूर्ण संपले होते. म्हणजे तिथे ग्रंथच नव्हता गुरुचरित्र. मग आता काय करणार ना, मग मी काकांना बोलले की काका ग्रंथ नाही. म्हटले हां. तर म्हटले 2 मिनिट बस म्हटले. मी बसले माझ्या आसनावर. ते काका गेले गाभाऱ्यामधून ग्रंथ घेऊन आले आणि तो माझ्या हातामध्ये ठेवला. तर तो ग्रंथ होता श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत. आणि काका मला बोलले जे गुरुचरित्रामध्ये जे आहे हे श्रीपाद वल्लभांच्याच सर्व लीला कथा आहेत, तर तू हे सुद्धा करू शकते. हा पण एक गुरुचा आशीर्वाद आहे. आणि ज्यावेळी त्यांनी माझ्या हातात आणून दिला, लिटरली दादा सांगते 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, माझ्या हातात आल्यानंतर माझ्या पूर्ण अंगावरती व्हायब्रेशन्स आले. मी कोणताही संकल्प केला नव्हता किंवा काही मागणं मागितलं तर मी ह्याच्यासाठी पारायण करते किंवा ह्या. आणि ते व्हायब्रेशन्स असं वाटत होतं की हे काहीतरी म्हणजे असं अमृत आहे किंवा असं काहीतरी स्वीट आहे की आपण ते वाचलंच पाहिजे, असं ती आवड निर्माण झाली. माहित नाही तो ग्रंथ हातात आल्यानंतर. आणि मग त्यानंतर मी वाचायला सुरुवात केली. सर्व गुरुचरित्र वाचतायत मी, श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत वाचायला सुरुवात केली. मराठीमध्ये आहे ग्रंथ. सो सुरुवात झाली माझी. पहिला अध्याय वाचला, व्याघ्रेश्वर शर्मांचा वृत्तांत. मराठीमध्ये असून मला तो काहीच समजलं नाही. म्हणजे ऍक्च्युली त्याच्यामध्ये काय की शंकर भट्ट जे आहे ज्यांनी तो ग्रंथ लिहिला आहे, सो त्यांना प्रत्येकाने श्रीपादांच्या लीला सांगितल्या आहेत, त्या त्यांनी त्याच्यामध्ये हे केलं. श्रीपाद वल्लभांनी पण त्यांना दृष्टांत दिलेत, भेट दिली, पण त्यांनी त्याचं रचनीकरण केलेलं आहे. आणि तिकडचे जो असल्यामुळं आंध्र प्रदेशातली लोक किंवा तेलुगू लोक ह्यांचे नाव वगैरे नेमिंग कन्व्हेन्शन्स थोडेसे वेगळे होते. सो मी म्हटलं नाही, हे काहीतरी बोध लागला पाहिजे ना, म्हणजे माझं कसं जे पण करेल 100% करा किंवा समजून घेऊन करा, अर्धवट नाही सोडायचं. सो मी तो पुन्हा वाचला. दुसरा अध्याय वाचला, तिसरा अध्याय वाचला, श्रीपाद प्रभूंचा जन्म वगैरे, ते पण मी 2-2 वेळा वाचला. मला नक्की समजत नसायचं की सुमती महाराणी श्रीपाद वल्लभांच्या कोण, बापनुचार्युलू श्रीपाद वल्लभांचे कोण. असं करत मी 1-2 दिवस, पहिल्या दिवशी पूर्ण 2-2 अध्याय वाचले. दुसऱ्या दिवसापासून जेव्हा 7वा अध्याय चालू झाला, मला हळूहळू सगळ्या गोष्टी समजायला लागल्यानंतर असं वाटायचं की एका बैठकीत बसल्या जागेवर हा ग्रंथ संपवावा. आणि मग 2-3 पण पारायणाचे रूल्स आहेत, त्यानुसार मी 3 दिवस वाचला. ॲक्च्युली 7 दिवसाचं पारायण होतं. आणि तिसऱ्या दिवशी ज्यावेळी मी वाचन करून बाहेर आले निघण्यासाठी घरी, मला एका कंपनीमधून कॉल आला. सो बोलले की तुमचं अशा ठिकाणी इंटरव्ह्यू शेड्यूल झालाय. तर मी MBA केलेलं HR मधून, तर HR साठी आहे प्रोफाईल, तुम्ही उद्या येऊ शकता का इंटरव्ह्यूसाठी? मी बोलले की ठीक आहे. मग पुन्हा 4थ्या दिवशी मी सकाळचं पारायण उरकलं आणि गेले इंटरव्ह्यूला गेले. इंटरव्ह्यू पण छान झाला. एकाच दिवशी 3 राऊंड घेतले, सतत जाण्याचं पण हे झालं. आणि त्याच्यानंतर मी आले, रिझल्ट पेंडिंग होता. पेंडिंग आल्यावरती जे काका होते त्यांना पण सांगितलं, तर ते बोलले की त्यांची इच्छा होईल व्यवस्थित.
तर तरी पण माझ्या डोक्यामध्ये नाही की मी आता पारायण करते म्हणून मी त्या एका वेगळ्याच फ्लो मध्ये होते. असं ते कसं राहतं, ज्यावेळी आपण पारायण वगैरे करतो किंवा सगळ्या गोष्टी करतो तेव्हा ते आपण म्हणजे मी ऍक्च्युअली तेव्हा पिठापूरला गेले होते मनाने, असं म्हणू शकतो. शरीराने जरी इथे असले तरी पिठापूरला गेले होते. आणि हे गोष्टी त्याचमुळे होत होत्या तुमच्या लाईफ मध्ये पण ते आपण मला पटकन क्लिक झाला नाही ह्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर झालं मग 7वा दिवस आला गुरुपौर्णिमेचा दिवस आला. आणि त्या दिवशी सकाळी 10 वाजता माझं वाचन वगैरे झालं. वाचन झाल्यानंतर 10 वाजता मला मेलचा नोटिफिकेशन आलं की यू हॅव अ सिलेक्टेड. हां, ऑफर लेटर वगैरे सगळं रिलीज झालं. मला खूप आनंद झाला. आनंद झाल्यानंतर तरी सुद्धा माझ्या डोक्यामध्ये नाही की ह्याच्यामुळे झाले, कारण मी तर काही मागितलं नव्हतं. पारायण चालू करताना एकदाच्या वेळी स्टार्टिंगला फक्त स्वामींना म्हटलेले माझं इथं होऊ दे, म्हणजे जॉबचं काम होऊ दे असं. मग त्याच्यानंतर जो श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये 53व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितले की माझ्या ग्रंथाचं पारायण चालू असताना जो भक्त हे वाचन करत असेल किंवा पारायण करत असेल त्या भाग्यवान भक्तास मी गाणगापूरवरून प्रसाद पाठवण्यात येईल. आणि तो प्रसाद घेऊन येणारी व्यक्ती ही श्रीपाद श्री वल्लभांच्या 33व्या पिढीतील असेल. हा, आणि मग ते मेलचं वगैरे झालं. गुरुपौर्णिमा होती, उत्सवाची तयारी करत होतो. आणि त्याच्यानंतर माझा छोटे अध्याय शेवटचे आम्हाला लवकर उरकलेलं. बाकी गुरुचरित्र तिथले लोकांचं चालू होतं. कोरोना असल्यामुळे एवढा काय मोठा उत्सव नव्हता, पण होते एक नाही म्हटलं 20-25 लोक होते तिथे. अचानक एक तिथलेच गृहस्थ आले आणि ते बोलले की काका हा प्रसाद सर्वांना वाटायचा आहे. तर त्याच्यामध्ये मुरमुरे जे गाणगापूरवरून येतात आणि ते छोटे संक्रांतीला वाटतं तिळगुळ त्या टाईप मध्ये होते. तर त्यांनी असा एवढा पुडा आणलेला. तर मग काकांना कसं वाटलं की आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून ह्यांनी प्रसाद आणला असेल वाटायला वगैरे. आणि मग काका म्हटले वाटा तुम्ही, आणि म्हटले नाही तर तिच्याकडे द्या, मी तिथे उभा होते, ती वाटेल. मी वाटायला सुरुवात केल्यानंतर शेवट राहिला, मग त्यांनी मला प्रसाद दिला, वाटून झाला. आणि काकांच्या पुन्हा काय डोक्यात आले की गुरुपौर्णिमेला तर हे जिलेबी वगैरे बाकी काही गोष्टी आणू शकतात, हे म्हणे की तुम्ही प्रसाद कसं काय आणला आज. तर म्हणले अरे आम्ही गाणगापूरवरून आलो. म्हटले रात्री आम्ही गाणगापूरला गेलेलो, गुरुपौर्णिमा कालच चालू झाली. म्हणजे रात्री आम्ही गाणगापूरला गेलो आणि सकाळी आलो म्हटले. तर मग काकांनी माझ्याकडे बघितलं, म्हटले की काय, म्हटले आतापर्यंत पोरगी तू भाग्यवान आहेस, आतापर्यंत मी एवढ्या वेळ पारायण केले, कधीच मला प्रसाद नाही आला म्हटले, आणि तुला प्रसाद आला गाणगापूरवरून. मला पण बोध लागे ना की काका नक्की काय बोलताय. हा, मग म्हटले की माझं होते पारायण, मग मी सांगतो तुला. आणि मग त्याच्यानंतर मग झाल्यानंतर मग काकांनी मला ग्रंथ उघडला, त्यातलं ते जो आहे ते वाचून दाखवलं. इतकं छान वाटलं मला. मग नंतर काकांना पण सांगितलं, काका माझ्या जॉबचं असं काम झालं, म्हणे की श्रीपाद श्री वल्लभांचं पारायण केलं ना. तिथून पुढे मग मला गोष्टी क्लिक व्हायला लागल्या की हा, मी कधी अप्लाय केलेलं त्या कंपनीमध्ये, कधी नाही हे पण मला आठवत नव्हतं. पण ज्यावेळी माझा 3रा दिवस होता पारायणाचा तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू क्रमाक्रमाने घडत होत्या. तर आज तागायतदार तुम्हाला सांगते, ज्यावेळी पहिल्या दिवशी काकांनी ग्रंथ हातामध्ये दिलेला ना, आज तागायत 5 ते 6 वर्ष झाले. आज प्रत्येक दिवशी माझं त्यातलं एक अध्यायाचं वाचन असतं. आज तागायत तो ग्रंथ मी खाली ठेवलाच नाही. आणि त्याच्यानंतर सुद्धा इतके छान छान अनुभव आले, जे मी प्रसादाचं सांगितलं. ज्यावेळी माझं पारायण कम्प्लीट होतं, किंवा आपण करणारे कोण आहे, स्वामी करून घेतात, ते करून घेतात. ज्यावेळी त्यांनी माझ्याकडून पारायण करून घेतले त्यावेळी त्यांनी गाणगापूरवरून प्रसाद पाठवला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ग्रंथामध्ये सुद्धा सांगितले की प्रसाद घेऊन येणारी व्यक्ती ही माझ्या 33व्या पिढीतली असेल. मग जी पण व्यक्ती येते ते श्रीपाद श्री वल्लभांचा कोणीतरी वंश आहे आणि त्याचं दर्शन आपल्याला घडते. हे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर मग हळूहळू सुरुवात झाली. मग नंतर पुढे श्रीपाद श्री वल्लभांचं हे चालूच ठेवलं. त्याच्यानंतर माहित नाही, एक कोरोना संपला होता, तर असं मनात मध्ये आले की चला आपलं जॉबचं काम झालं तर आपण अक्कलकोटला जावं. त्यावेळी मंदिरं पूर्ण बंद होती. तर मग मी आणि माझा जो कझन आहे आम्ही दोघं गेलो.
अक्कलकोटला. रात्री बसनी बसलो, सकाळी पूर्ण मंदिर बंद. म्हटलं आता प्रसाद नाव आहे तुझं, म्हटलं प्रसाद कसं करायचं, आपण तर एवढं लांबून आलो, म्हटलं आपलं दर्शन तर व्हायला पाहिजे ना. तर लोक काय बोलायचे की तुम्ही वटवृक्षाचं दर्शन घ्या, लांबून दिसते, आणि समाधी मठामध्ये जाऊन वगैरे दर्शन घ्या, म्हटले ते ओपन आहे, बाहेरून दर्शन होईल. नाही म्हटलं स्वामी मी तुमच्यासाठी आले, म्हटलं मी तुम्हाला प्रसाद वगैरे आणलं, पेढे म्हणलं माझ्या जॉबचे मला ठेवायचंच आहे म्हटलं. आणि असं म्हटलं, आणि 15-20 मिनिट आम्ही साईडला उभं राहिलो. साईडला उभं राहिल्यानंतर तो मला म्हणायचा, अरे तू चल गुड्डी, मला गुड्डी म्हणतात ना, तू ऐकत का नाही, एवढी लोक माघारी चालले, तू किती वेळ थांबणार आहे, आपली परत बसची वेळ आहे नाही का. म्हटलं नाही तू थांब, 5 मिनिट थांब, म्हटलं एक 10 मिनिट थांब शेवटचे, परत म्हटलं की नाही झालं तर आपण रिटर्न जाऊया म्हटलं नाही का. असं झालं. एक 5 मिनिटामध्ये जे अक्कलकोटचं मेन प्रवेशद्वार आहे त्याच्या ह्या साईडला आय थिंक लेफ्ट हँड साईडला एक छोटा दरवाजा आहे असा केसरी कलरचा. एक माणूस आला आणि आतनं त्याने उघडला. उघडल्यावरती बोलले तुम्ही एवढीच लोक आहे का. म्हटलं हां, एक 10-12 लोक आम्ही थांबलो होतो. तर म्हटले घ्या पटकन या आतमध्ये दर्शन घ्या म्हणे. गेलो आतमध्ये, महाराजांना म्हटलं महाराज तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली, ह्याच्यामध्येच खूप आहे, मला तुमचं दर्शन झालं की मी म्हणजे तुमच्यासाठी आलेले, माझा तो आनंद पिरियड मध्ये जिथे लोकांना एंट्री नव्हती. हा, तर मग ते असं, मग त्याच्यानंतर हळूहळू असे अनुभव येत आले, ते सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर प्रचंड स्वामींचं असं वेळ ऍक्च्युली त्यांनी लावत गेलं, आपण कोण नाही का. म्हणजे बोलतात ना की कर्ता भाव आपल्याकडे नसावा, भगवंत ठरवतो की आपल्याकडून किती भक्ती करून घ्यायची, त्या भक्तीमध्ये आपल्याला किती टिकवून ठेवायचं, आणि आपली भक्ती शेवटपर्यंत पूर्णत्वास न्यायची. सो तर पहिलं ज्यावेळी मी सांगितलं गुरुपौर्णिमेचं माझं पारायण झालं, त्यावेळी मी मनाने पिठापूरला होते. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे त्या श्रीपाद वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये मिळालं. मला असं वाटतं इतक्या दिवस हे माझ्याकडे का नाही आलं नाही का. सो तर मग मला असं वाटतं की आता पिठापूरला जावं. एकदा पारायण संपलं, म्हटलं हे वाचताना किंवा मनाने चिंतन करताना इतकं छान वाटतंय, जर तुमच्या तिथे आल्यानंतर तर हा किती छान असेल ना. हे सुवर्ण पिठापुरम जे म्हणतो ते आपण, असं ठरलं. आय थिंक त्यावेळी 27 जुलैला गुरुपौर्णिमा होती. असं म्हटलं 27 जुलैला. आणि त्याच्यानंतर 18 ऑगस्ट, एक 15 दिवसाचा पिरियड, 18 ऑगस्टला आम्ही पिठापुरमला गेलो. जे मंदिरातले दोघं तिघं जे सेवेकरी होते त्यांचं अचानक ते दादा होते त्यांचं ठरलं, त्यांचे वाईफ वगैरे. मग काका बोलले अरे तुझं पण झालं ना पारायण, जाते का म्हणले तू. म्हटलं काका नवीनच जॉब वगैरे जॉईन केला आता, मला सुट्ट्या. काका म्हटले महाराजांना सांगून दे. महाराजांना सांगितलं, सुट्ट्या पण कन्फर्म झाल्या, लगेच मिळाल्या, म्हणजे ऍक्च्युली मिळत नाही तशा टफ पिरियड मध्ये. आणि मग जाऊन आले तिथे. पण मग तिथे शेवटच्या दिवशी माझी इच्छा होती, आमचं फिरून वगैरे झालं, अभिषेक वगैरे खूप छान झालं, एक 5 दिवस होतो आम्ही. तर शेवटच्या 5व्या दिवशी माझी अशी इच्छा झाली की आता इथं आले तर आपण पारायणाला सुरुवात करू. पण म्हटलं एका दिवसामध्ये एवढं उरकणार नाही ना पारायण. तर मग बसले मी, एक दुपारी 2च्या दरम्यान बसले. म्हटलं महाराज तुमच्या ह्या भूमीवरती तुम्हाला जितकं करून घ्यायचंय माझं पारायण तेवढं घ्या, माझी तर इच्छा आहे पूर्ण व्हावी म्हणून. पण आणि रात्री आमची तिकडून येणारी ट्रेन जी होती विशाखापट्टणम, जी तिकडून पिठापूरला थांबते ती पुण्याकडे येणारी, तर ती 1:20 होते. तर हे जे सोबतचे लोक बोलले की तू म्हणे 12-12:30 पर्यंत उरकून घे, आपल्याला स्टेशनला जावं लागेल. स्टेशन थोडंसं तिथं जवळच आहे, बट लवकरच गेलेलं कधीही चांगलं. सो मग पारायणाला सुरुवात केली 12-12:30 वाजेपर्यंत. ऍक्च्युली 53 अध्याय आहेत, एक टोटल 47 अध्याय माझे वाचून झाले. हां, तर ते बोलले आता जाऊ दे चल, तिथं घरी पुण्यात गेल्यावरती कम्प्लीट कर नैवेद्य वगैरे दाखवून. मग म्हटलं जाऊ द्या महाराज तुमची इच्छा आहे तर नाही का. मला वाटलेलं म्हटलं पूर्ण होईल माझं. असं गेलो स्टेशनवरती गेल्यानंतर अचानक अनाऊन्समेंट झाली की ट्रेन ही 25 मिनिट लेट येणार. अचानक ते दादा बोलले तुझे किती अध्याय राहिले. म्हटलं 6-7 राहिले. छोटे छोटे ना. हा, म्हटले तू कर पूर्ण. स्टेशनवरतीच वस्त्र टाकलं, तिथेच बसले, पूर्ण झाले माझे. आणि त्यानंतर एक 5 मिनिटांनी ट्रेन आली. म्हणजे जे आपली जी इच्छा असते ते पूर्ण सर्व महाराज ही पूर्ण करून घेतात. सो असे श्रीपाद वल्लभांचे किंवा स्वामींचे असे खूप छान छान अनुभव अजून सुद्धा येतात. हा, तो तुम्ही रोज एक अध्याय वाचता, काहीतरी 53 अध्याय आहेत ना त्याच्यामध्ये. तर एखादा भक्त आता जर तो सुरुवात करतोय पारायण वाचण्यासाठी,
तर ते कसं ते करू शकता तुम्ही थोडक्यात सांगा, म्हणजे कोण जर आजपासून सुरुवात करतंय तर ते कसे करू शकतात सुरुवात त्याची? ओके. सो श्रीपाद श्री वल्लभ यांचा जो चरित्रामृत ग्रंथ आहे हा शंकर भट्ट महाराजांनी लिहिला. आणि जे हरिभाऊ महाराज निटुरकर आहेत हैदराबादचे, त्यांनी तो तेलुगू भाषेमधून मराठी भाषेमध्ये कन्वर्जन केलं. ओके. उदयास आणला. तर याच्या पारायणाचे भरपूर पद्धती लोक करतात. कोणी 3 दिवसाचं करतं, कोणी 6 दिवसाचं करतं, 7 दिवसाचं करतं, आणि जो एक अध्याय तुम्ही बोलताय 1 दिवसाचा. तर श्रीपाद प्रभूंचा जन्म हा चित्रा नक्षत्रावरती झाला. तर चित्रा नक्षत्रावरती हा 1 अध्यायाचं तुम्ही पारायणासाठी स्टार्ट करू शकता. सो तुम्ही रोज 1 अध्याय वाचत चला. त्याच्यानंतर एक सिद्धमंगल स्तोत्र आहे त्याच्यामध्ये, ते बोलायचं. आणि नंतर 1 माळ तुम्ही करू शकता, श्रीपाद राज्यम शरणम प्रपद्ये असं. सो ह्याचा फायदा काय होतो की 1 अध्याय का आहे. हां. सो डेली ज्यावेळी तुम्ही 7 दिवसाचं पारायण करताय त्यावेळी डेली तुम्हाला एक 6 अध्याय 7 अध्याय अशा असतात. 7 दिवसामध्ये 53 कंप्लीट करायचे, बरोबर ना. सो कोणी जॉब करणार आहे किंवा बाकी कोणी व्यवसाय किंवा गृहिणी जरी असली, बिझी असतात, तर 6 अध्याय वाचायला नवीन वाचत असेल तर कमीत कमी 3-4 तास तरी लागतात, मराठीमध्ये असलं तरी. त्यातला सगळ्यात छोटा अध्याय हा 2 मिनिटाचा आहे, आणि त्यातला सगळ्यात मोठा अध्याय 1 अध्याय वाचण्यासाठी मोठा अध्याय हा 40-45 मिनिटाचा सुद्धा आहे. हां. सो हे एक मेन कारण आहे. आणि सर्वात मोठं कारण, ज्यावेळी तुम्ही रोज 1 अध्याय वाचताय, 1 अध्याय वाचता, तुम्ही तेवढंच मनन चिंतन डेली करताय. तुम्ही तेवढी श्रीपादांची एक लीला हळूहळू समजून घेताय. बरोबर आहे. ज्यावेळी तुम्ही सुरुवात करताना श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ वाचायला, तुम्हाला प्रत्येक पानावरती, पेजवरती तुम्हाला श्रीपाद प्रभू भेटतात. खूप लोकांनी अनुभव घेतलाय, माझाही वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येक पानावरती तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. श्रीपाद प्रभू तुम्हाला भेटतात, प्रश्नाच्या मार्फत भेटतात, उत्तराच्या मार्फत भेटतात. आता ह्या कलियुगामध्ये मनुष्याने कसं जगलं पाहिजे, कोणती कोणती मूल्ये आचरणात आणली पाहिजेत, हा सगळं जे म्हणतो ना आपण शिकवण, ही श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत मधून तुम्हाला मिळते. ओके. करोडो रुपये जरी दिले ना तरी हे ज्ञान तुम्हाला दुसरीकडे कुठे भेटणार नाही, जे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथामधून तुम्ही भेटू शकता. सो तुम्ही रोज 1 अध्याय वाचला, त्याचं चिंतन मनन होतं दिवसभरामध्ये. जर तुम्ही 6 अध्याय वाचताय तर तुम्ही 6 अध्यायातलं म्हणजे एका दिवशी 7 पारायणाचा, तर एवढे सर्व लक्षात राहत नाही, किंवा राहिले तरी मनन चिंतन होत नाही. आपण एक ज्यावेळी पारायण करतो त्यावेळी तिथं असतं मन, ज्यावेळी तिथून उठतो आपण आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये बिझी होऊन जातो. सो 1 अध्याय वाचण्याचं ते. आणि ज्यावेळी तुम्ही 1 अध्याय वाचता तेव्हा 53 दिवसात तुमचे एक पारायण कम्प्लीट होतं. ओके. जर 53 दिवसामध्ये एक पारायण कम्प्लीट झालं तर तुमचे 365 दिवसामध्ये टोटल तुमचे 7 पारायण होतात. रोज एक 10 मिनिटं 15 मिनिटं वेळ दिले. छोटी सेवा आहे रोजची, 10 मिनिटं 5-15 मिनिटं, तर तुमचे 7 अध्याय होतात. तुम्ही विचार करा, जर 1 अध्याय वाचून एवढे छान लोकांना अनुभव येतात, तर 7 अध्याय वाचून वर्षभरामध्ये किती प्रोटेक्शन श्रीपाद प्रभूंचं आपल्यासाठी क्रिएट होत असेल किंवा तयार होत असेल ह्या गोष्टीत. 1 अध्याय वाचल्यानंतर श्रीपाद प्रभूंची कंटिन्यू आपल्यावरती एक दिव्य दृष्टी राहते. ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलं आहे, ज्या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं पारायण चालू असतं त्यावेळी श्रीपाद श्री वल्लभ तिथे सूक्ष्म रूपाने असतात, वावरत असतात. खूप लोकांना अनुभव आले, माझाही वैयक्तिक अनुभव आहे. जर तुम्ही रोज 1 दिवसाचं पारायण करताय तर डेली तुमच्या घरामध्ये श्रीपाद श्री वल्लभांचा 30 दिवस निवास राहणार आहे, बरोबर आहे. सो 7 पारायण होणं वर्षाला आणि त्यांनी ते आपल्याकडून करून घेणं, हे सुद्धा खूप मोठं परंपरा आहे. ज्यावेळी तुम्ही 1 अध्यायाचं वाचन करता, तुमचा हळूहळू उत्कर्ष हा होत राहतो प्रत्येक गोष्टीसाठी. सो 1 अध्यायाचं हे खूप मोठं महत्व आहे. अच्छा. आपण म्हणजे आत्ता एक 2025 साली काही ग्रुप पण तयार केलेत आपण, व्हॉट्सअप ग्रुप, की लोकांना समजत नाही आज पहिला वाचला मग राहिला किंवा गोडी लागण्यासाठी. सो व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत, मी तुम्हाला लिंक देऊ शकते. त्याच्यामध्ये तुम्ही ऍड होऊन गेला तर तुम्हाला रोजचे 1 अध्याय येतात, त्याच्यावर PDF येते,
किंवा प्रत्येक ठिकाणी जे बुक शॉप्स वगैरे आहे तिथे श्रीपाद श्रीवल्लभांचा चरित्रामृत ग्रंथ तुम्हाला मिळून जाईल, जो मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे तो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अजूनही ज्यावेळी 53 अध्यायामध्ये जेव्हा शंकर भट्टांनी ह्याची समाप्ती केली, श्रीपाद श्रीवल्लभांनी जेव्हा त्यांचा अवतार संपवला त्यावेळी त्यांनी शंकर भट्टांना दर्शनही दिलं. त्याच्यानंतरही ते दर्शन देत होते. ज्यावेळी ह्या ग्रंथाची पूर्ण लिखाण होऊन समाप्ती झाली त्यावेळी असं बोलतात की तो तेलुगू भाषेमध्ये त्याची नेहमी प्रत उदयाला आली आणि त्यानंतर गंधर्वांनी ती ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्यांच्या गुहेमध्ये म्हणजे खाली नेऊन ठेवली. तर आजही तिथं ज्या सायुज्य शक्ती वगैरे आहेत त्यांच्याकडून त्या ग्रंथाचं पठण केलं जातं. सो ज्यावेळी तुम्ही पिठापूरला जाताल त्या गोष्टी तुम्ही तिथे अनुभवतात की जे मेन व्हायब्रेशन्स आहेत त्या गोष्टींचे, आणि जे जे त्या ग्रंथामध्ये सांगितले ते ते आज तिथे आहे. मुंग्यासारखी रांग लागेल भक्तांची असं बोलले होते ते. आता खरंच मुंग्यासारखी रांग आहे. सगळ्या गोष्टी आहेत. कुठेही बाजारपेठसाठी जागा उरणार नाही. मंदिराचं जे संस्थान आहे ते छोटंच आहे, पण जे बोलत नाही बाजारपेठेसाठी बाजारपेठेसाठी जागा मिळणार नाही. तिथे कोणतेही तुम्ही देवस्थानच्या ठिकाणी गेले तर खूप सारे दुकानं वगैरे शॉप्स वगैरे असतात, प्रसादाची, कपड्यांची, खेळण्यांची, वेगवेगळ्या फोटो देवदेकांची. तसं तिथे तुम्हाला एक हार्डली 2-3 शॉप्स मिळतात जिथे श्रीपाद श्रीवल्लभांचे सामान वगैरे मिळतात असं, किंवा ग्रंथ वगैरे ह्या गोष्टी. सो तिथं जे सांगितले ते सर्व आहे. अजून एक त्या ग्रंथामध्ये मी सांगितले माझ्यापर्यंत कोण कुठे कशा रूपाने माझ्यापर्यंत कोणासोबत येणार हे ते ठरवतात. आणि जे जे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं पारायण करतात ना, श्रीपाद प्रभू त्यांना पिठापूरला घेऊन जातात म्हणजे जातात. आतापर्यंत भरपूर अनुभव आलेत. किंवा श्रीपाद प्रभूंनी पण माझ्याकडून म्हणजे त्यांची आज्ञा किंवा त्यांनी मला एक छोटं माध्यम बनवलंय ह्यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजते. शेवटी त्यांची इच्छा. तर असे भरपूर माझ्यासोबतही लोक आले तिथपर्यंत पिठापूरपर्यंत, आणि त्याच्यानंतर जे लोकांचे अनुभव आहेत ना ते अगणित आहेत. सो हे महत्व आहे पुन्हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतचं. तर आता मागच्या वेळी आपला जो पॉडकास्टचा डेट फिक्स होत होता त्यावेळी तुम्ही म्हणालात की पिठापूरला जाताय त्याच्यामुळे तो कॅन्सल, मग त्यावेळी काही अनुभव आला का परत? अच्छा, हां. सो ॲक्च्युली मला असं वाटतं की अनुभव तो इथे शेअर करावा म्हणून तो पोस्टपोन झाला. सो ज्या म्हणजे जेव्हापासून मी सुरुवात केली, जेव्हा प्रभूंनी मला सेवेमध्ये घेतलं तेव्हा पहिली गुरुपौर्णिमा झाल्यानंतर रक्षाबंधन, तर प्रत्येक वर्षी रक्षाबंधनला ते घेऊन जातात पिठापूरला, त्यांची कृपा. सो रक्षाबंधनला जाण्याचं तिथे एक महत्त्व आहे की श्रीपाद प्रभूंची जी मानलेली बहीण होती वासविकी कन्या, हिने श्रीपाद प्रभूंना राखी बांधली तिथे. तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये दिले की रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेच्या दिवशी जोही भक्त माझ्या सानिध्यामध्ये येईल त्याच्या भाग्यामध्ये चित्रगुप्तांकडून पुण्य लिहिलं जाईल किंवा त्यांच्यामध्ये पुण्याचा वाटा हा ऍड केला जाईल. हे श्रीपाद प्रभूंचं स्वतःचं वाक्य आहे जे सत्य होत चाललंय. आणि सो प्रत्येक वर्षी पहिल्या वर्षी गेले, म्हटलं श्रीपाद प्रभू खूप छान वाटलं, दरवर्षी आणलं तर खूप छान वाटेल अजून असं. सो प्रत्येक वर्षी घेऊन जातात. सो पहिल्या वर्षी गेलेले 2 वर्ष गेले, त्याच्यानंतर माझं लग्न झालं. सो लग्नानंतरही मग हजबंडला बोलले की आपल्याला जायचं आहे. सो ते कसे म्हणजे असं कोणत्याही गोष्टीला अडवत नाही. सो ते पहिले असं जास्त स्वामी सेवेमध्ये नव्हते, बट हळूहळू जसे जसे अनुभव ऍड करत होत गेले ते येत गेले असं. सो तर 2 मेन अनुभव सांगेल, एक त्यांचा पण सांगेल आणि एक माझा पण. सो तुम्ही विचारले की आत्ता काय अनुभव आला का? हां, तर ज्यावेळी रक्षाबंधनचा दिवस असतो पौर्णिमेचा, तर भरपूर लोक येतात, भरपूर म्हणजे भरपूर. इतकी गर्दी होते. ॲक्च्युली तो परिसर छोटा आहे पण सगळे ॲडजस्ट करतात आणि सगळे आपले महाराष्ट्रातली लोक असतात. पूर्ण महाराष्ट्र तिथं असतं असं म्हणायला काही हे नाही. तर ज्यावेळी तिथे अभिषेक होतो रक्षाबंधन दिवशी, तिथे रुद्राभिषेक केला जातो 11 आवर्तनांनी. त्याच्यामध्ये तुमचं दूध, दही, तूप
तुमच्या डाळिंबाचा ज्यूस, वेगवेगळे ड्रायफ्रूट्स, भस्म, चंदन, जे वाळ्याचं पाणी वगैरे असतं ते सर्व, ह्या सर्वांनी तिथे अभिषेक केला जातो चरण पादुकांवरती श्रीपाद प्रभूंच्या. सो तर काय झालं, पहिली बॅच झाली. दुसऱ्या बॅचला पहिले माझ्यासोबत जे लोक आले ते सगळे पहिल्या बॅचला बसले. त्याच्यानंतर दुसऱ्या बॅच म्हणजे ॲक्च्युली ते टोकन शिल्लक नव्हते, तर नेमकं मी आणि माझे हजबंड राहिलं. सो त्यांना म्हटलं आपण दरवर्षी येतो, हे लोक पहिल्यांदा आले, त्यांची इच्छा असेल तर करतील, आपल्याकडून होईल असं. सकाळी मग त्यांनी अनाऊन्स केले की म्हणजे सकाळी 3:30 नंतर टोकन देण्यात येतील. मी गेले, 2 टोकन वगैरे मिळाल्यानंतर त्यांनी सांगितलं 8-8:30ला तुम्ही या, सेकंड बॅच चालू होईल. पहिली बॅच 6:30-7ला होणार होती. ती पहिली बॅच थोडी लेट झाली. तर अक्षरशः इतकी गर्दी होते तिथे की आतमध्ये पाय ठेवायला पण जागा नव्हती, की बाहेर गेटच्या बाहेर. पहिली बॅच संपत आली होती, आम्ही बॅक गेटनी गेलो. ॲक्च्युली ते सोडतच नाहीत बॅक गेटनी, आणि मग ती इतकी गर्दी होती की जाणार कसं ना फ्रंट डोअरनी. ॲक्च्युली ते मंदिराचा जो स्पेस आहे तिथं हार्डली 200-250 लोक आरामात बसू शकतात अभिषेकासाठी, जरी पारायणाचा स्पेस किंवा साईडचा धरला तरी. आणि सकाळच्या बॅचसाठी पण 4-4.5 हजार टोकन आलेले. काही लोक बाहेर बसले होते, जेवढ्यांना आत घेता आलं त्यांनी घेतलं. म्हणजे ॲक्च्युली ते खूप कॉपरेट करतात तिथली लोक, आपल्या महाराष्ट्रातले पण खूप सेवेकरी असतात. सो मग सर्वांनी समजून घेतल्या या गोष्टी. सेकंड बॅच चालू होणार त्यावेळी पण तेवढीच गर्दी, तेवढीही तेवढीच टोकन. आतमध्ये तर 200-250 लोकांचं स्पेस. म्हटलं बहुतेक आता ह्यावेळी आपण करतोय बाकीच्यांना संधी मिळावी असं. तर माझे हसबंड बोलले की नाही, आपलं व्हायला पाहिजे होता अभिषेक, कुठेतरी मनामध्ये राहतं की व्हायला पाहिजे, एवढं आलं तर. बोलले की महाराजांची इच्छा असेल तर घेतील. आणि कसं झालं, अचानक बॅकगेटचं डोअर होतं, एक काका आतमध्ये, म्हातारे काका, त्यांना घ्यायचं होतं, ते उघडलं आणि मी तिथं उभं होते. आणि मग ते बोलले तुला यायचं का, चल म्हणले पटकन चल आतमध्ये, मी बंद करणार. मी आतमध्ये गेले पण माझे हजबंड बाहेर राहिले. हां, सो मग कुठेतरी असं जोडीने बसायचं बाबा अभिषेकाला पुढे मागे. आणि मध्ये अशी दत्तगुरूंची मूर्ती आहे, त्याच्या ह्या साईडला श्रीपाद वल्लभ, ह्या साईडला नृसिंह महाराज, अशी 3 मूर्ती आहे. तर डोअर ओपन केल्यानंतर दत्तगुरूंची मूर्ती दिसते, त्याच्या समोर खाली पुढच्या साईडला श्रीपाद श्री वल्लभांच्या मूळ पादुका आहेत. तर त्या पादुकावरती ह्या सगळ्यांचा अभिषेक होतो. अभिषेकानंतर ते राखी बांधतात श्रीपाद प्रभूंना, सर्वांना ती राखी दाखवली जाते आणि ती राखी बांधली जाते. तर अचानक पुढे दोनच लोक बसलेले, मी तिथे बसले. मग असं बाकीच्यांना असं किंवा साईडला बसल्यानंतर CCTV मध्ये बघावं लागतं ना, की एवढ्यांना दिसणं हे नाही. सो मला असं पूर्ण ते दिसत होतं. आणि म्हटलं महाराज मागच्या वर्षी घेतलेला, ह्या वर्षी माझे हजबंड बाहेर राहिले. म्हटलं नाही का, काय म्हटलं बघा आता तुमची इच्छा असं म्हटलं. आणि अचानक पुन्हा ते गेट उघडलं आणि मग ते आतमध्ये आले. एक 3-4 लोक होते, ते त्यांच्यासोबत आतमध्ये आले. ॲक्च्युली जे सेवेकरी होते आतले, त्यांच्यासाठी उघडलेले, मग ते त्यांच्यासोबतही आले. म्हटले या, म्हटले तुम्ही एकटेच आहे का इकडच्या साईडला, असं. ते आमचा अभिषेक झाला. मग त्याच्यानंतर आम्ही असं लाईनला बसलेलो, मध्ये स्पेस होता येण्या जाण्यासाठी. सो जी मानलेली बहीण आहे वासवी कन्यका, तिचं मंदिर थोडं साईडला आहे. तर त्या लोकांकडून वाजत गाजत श्रीपाद प्रभूंसाठी राखी पाठवण्यात येते. सो ते लोक आले होते, अशी पूर्ण लाईन लागलेली. आणि त्यांनी वरती असं टोपलीमध्ये किंवा काहीतरी असेल त्याच्यामध्ये त्यांनी राखी आणलेली. सो जेव्हापासून मी रक्षाबंधनला जाते ना, तेव्हापासून मी ती राखी बघते. श्रीपाद प्रभूंची जी सोन्याची आहे, अशी ब्रॉडमधली, ती सर्वांना दाखवली जाते. ते चालले होते असे साईडनी माझ्यापासून, आणि त्यांनी राखी आणलेली. त्या टोपल्यामधून एक बॉक्स माझ्या वटीमध्ये पडला. ॲक्च्युली त्याच्यामध्ये तेलुगूमध्ये लिहिलं होतं, पण सोन्याचा बॉक्स आपण लगेच ओळखतो. हां, ते पडल्यानंतर जे मंगळसूत्र वगैरे ठेवतात अशी राखी, ब्रेसलेटचा बॉक्स होता तो, आणि तो असं उघडल्यानंतर सगळ्या लेडीजला कळलं की राखी आहे बाबा. ते सगळे माझ्या ओट्यामध्ये हात घालायला लागले. मग मी ते क्लोज केला. माझी स्वतःची जवळची एक राखी होती ती त्यांच्यासोबत दिली आणि ठेवून दिला. सो मग नंतर त्यांनी काय केलं, सर्व झालं, खूप छान झालं. नंतर राखी बांधायचा ज्यावेळी टाईम झाला त्यावेळी मग त्यांनी ती राखी दाखवली. आणि ज्यावेळी ती राखी बॉक्स ओपन झाला त्याच्यावरती वासवी नाव होतं गोल्डमध्ये लिहिलेलं. आणि मग ती राखी तिथं बांधली गेली. ते माझ्या समोर जे लेडीज बसले ते म्हणतात, अरे बेटा, तोंडावर हात फिरवलं, म्हटले तुझ्या ओट्यामध्ये राखी आली, म्हटली तुझी राखी पोचली. सो हा अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. माझ्या पण अंगावरती त्यावेळी पूर्ण व्हायब्रेशन्स क्रिएट झाले होते.
म्हणजे प्रत्येक वेळी काही ना काही अनुभव आहेतच. सो ह्या म्हणजे कसं एवढ्या लोकांमध्ये आपल्याकडे ती राखी येणं आणि आपल्यापासून नंतर ती त्यांनी श्रीपाद प्रभूंना बांधली, हे खूप म्हणजे मोठं होतं. आणि हा बहुतेक हा अनुभव यायचा असेल त्यामुळे आपला पॉडकास्ट पुढे एक्सटेंड झाला. सो तुम्ही पण खूप दिवस झालं बोलवत होता पण येणं जमत नव्हतं. आणि मागच्या वर्षीचा माझा अनुभव सांगेल. ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी आम्ही ज्यावेळी पिठापूरला गेलो तर महाराजांना एवढंच म्हटलं दरवर्षी जोडीने आणा. नाही, सेकंड टाइम ज्यावेळी जायचं होतं माझ्या हजबंडचे म्हणजे आमचे जे रिलेटिव्ह त्यांचे मामा मामी वगैरे आजी आजोबा आम्ही सर्वांना घेऊन चाललो होतो. 10-12 लोक होते. तर मग अचानक शुक्रवारी आम्ही जाणार आहे आणि गुरुवारी ह्यांना काहीतरी काम आलं. ते बोलले की माझं येणं होणार नाही, तू माझं कॅन्सल कर. म्हटलं असं कसं, तुम्ही आपलं ठरले दरवर्षी जोडीने जायचं असं. म्हटलं नाही. त्याच्यानंतर ते कॉल पण उचलत नव्हते कोणाचेच. म्हटले सगळे नवीन जाणारे लोक, आम्ही दोघं जुने होतो म्हणजे सगळे पहिल्यांदा चाललेले. माझे आजी सासरे होते दोन्ही, सासूबाईंचे सासऱ्यांचे वडील वगैरे. सो मग ते कोणाचेच कॉल उचले ना. महाराजांपुढे म्हणजे ॲक्च्युली पॅकिंग करत होते मी गुरुवारी. डोळ्यामध्ये पाणी आलं थोडंसं की म्हटलं जाऊ दे, शेवटी तुमची इच्छा, कोणाला तिथपर्यंत पोचवणार हे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी निघायचं. तर ते गावाला गेले होते ह्या सगळ्यांना घेऊन येण्यासाठी. तर गेल्यानंतर त्यांचं कसं की ह्या सर्वांना पाठवून द्यायचं. 10 वाजता आमची ट्रेन होती विशाखापट्टणम पिठापूरला आणि आपण जायचंच नाही, ह्यांना फक्त ट्रेनमध्ये बसून द्यायचं असं ह्यांनी आधी प्लॅनिंग केलं होतं. आणि पहाटे ह्यांना एक स्वप्न पडलं शुक्रवारी जायच्या दिवशी. तर ह्यांच्या स्वप्नामध्ये आलं त्यांच्या पूर्ण अंगावरती विंचू चढले, जे स्कॉर्पिओ म्हणतो आपण ते. आणि ते त्यांना असे चावत होते, चावा घेत होते. आणि एक काढल्यानंतर एक चिटकायचं, एक काढल्यानंतर. तर हे स्वप्नामध्येच म्हटले की हे मला काय होतं म्हणे, नाही का, हे असं काय व्हायला लागलं, एवढे कुठून आले सगळे विंचू. तर मग एक जण आले, ते म्हटले तू दत्त महाराजांकडे जायला नाही म्हटलं ना, त्यामुळे हे झालं म्हणे स्वप्नामध्ये. तू जर नाही गेला तर हे असंच होणार, तू गेला तर तुझे सगळे विंचू जातील. आणि मग ह्या जागे झाले. तर पहाटेचे 4:30 वाजले होते. ह्यांच्या पूर्ण अंगाला इतका घाम आला होता. ते म्हणत होते स्वप्न पूर्ण. आणि म्हणे की आणि खरंच म्हणे की माझ्या अंगावरती असं मला कुठेतरी खाजवल्यासारखं होत होतं, असं त्यांना फील होत होत्या गोष्टी की कोणी काहीतरी चावलंय मला असं. मग त्यांना पण लगेच क्लिक झालं, आपण कालच जायला नाही म्हटलं. आले मग ते पण सोबत. मग आल्यानंतर पुन्हा अनुभव वगैरे सांगितले की असं अनुभव. सो असे भरपूर अनुभव आहेत जे आलेत आणि येत आहेत अजून. त्यानंतर तुम्ही म्हणालात की शंकर महाराजांचे पण अनुभव आहेत. ते त्यांची आपण म्हणजे ते अनुभव कसे आले आणि ते कधी स्टार्ट झाले? ओके. शंकर बाबांचं म्हणजे ॲक्च्युली धनकवडीमध्ये आहे बाबांचा मठ. तर ज्यावेळी माझ्या लग्नाच्या आधीपासून सुरुवात झाली बाबांच्या अनुभवांची. तर ॲक्च्युली पुण्यावरून मंडई मठामधून एक पालखी जाते त्रिपुरारी पौर्णिमेला अक्कलकोटला चालत. तर मी गेले पालखीबरोबर चालत जाताना जे लोक आहेत तिथले मंडईतले वगैरे ते खूप मानतात पहिल्यापासून, त्यांना ते माहीत होते बाबा वगैरे. माझी नुकतीच स्वामींच्या भक्तीची सुरुवात होती. सो त्या पालखीमध्ये बाबांबद्दल मला भरपूर गोष्टी ऐकायला मिळाल्या होत्या. मिळाल्यानंतर ज्यावेळी मी एकदा त्या साईडला गेले, धनकवडी साईडला, म्हटलं ऐकलं तर आपण एकदा बाबांच्या मठामध्ये जाऊन येऊया असं. मी खूप लोकांना विचारलं, खूप लोकांनी मला मठ कुठे बाबांचा चुकीचाच ॲड्रेस सांगितला. मी त्या चुकीच्या ॲड्रेसमध्ये एका दिवशी 2 वेळा वेगळ्याच मठात गेले स्वामींच्या. पण शंकर बाबांच्या मठापासून मी 3-4 वेळा गेले तिथून, पण हाच बाबांचा मठ आहे हा मला माहितीच नव्हतं. तर मग म्हटलं की म्हणजे आल्यानंतर म्हटलं की पुन्हा वैतागले मी, बास आता फिरून फिरून परत जाऊया आता तिथे. मग अचानक योग आला 1 जानेवारी 2022 रोजी. एक काका आले, म्हणले की मी मठात चाललो, येते का? जो आमचा पहिलावाला मठ होता जिथे मी सेवा करत होते त्यांच्यासोबत गेले मग असं. तर शंकर बाबांचा अनुभव हा महाशिवरात्रीनंतर स्वामी समर्थांची पुण्यतिथी येते. त्यावेळी मठामध्ये स्वामी समर्थ सारामृतचं पारायण चालू होतं. तर पारायण चालू असताना ते कसं 1-1.25 तासामध्ये 1 तासामध्ये उरकतं. तर पारायणाची सुरुवात 5 वाजता होते पहाटे, जे ब्रह्ममुहूर्तावर स्टार्ट करतात बोलतात त्यासाठी. तर मग त्याच्या आधीच लवकर जाणं,
मठामध्ये साफसफाई करणं, पारायणासाठी सर्व लोक जमतात तर दिवाबत्ती वगैरे करणं पहाटेची हे होत होतं. तर त्या दिवशी मी लवकर उठले, सोमवारचा दिवस होता. आणि नंतर सारामृत वाचून झाला, 6 वाजले होते, 6 सव्वा 6 झालेले. आणि त्या मठामध्ये भरपूर सेवा असतात, म्हणजे औदुंबराची पादुकांची अभिषेक आहे, एका साईडला महादेवाची पिंड आहे, तिथं अभिषेक करू शकता. आतमध्ये पण एक छोट्या पादुका स्वामींच्या ते जे काका आहे तसं काय अभिषेकाला ते करत होते. आणि माझ्या डोक्यामध्ये आलं की आता लवकर तर झालंय, माझं ऑफिसचा टाइम 8:30चा आहे, तर मी महादेवांचा अभिषेक करून घेते, सोमवार पण आहे. पण आपलं मानवी मन ना, कधी इकडे कधी तिकडे. सो परत म्हटलं जाऊ दे, सकाळी लवकर आले, डोळ्यावर थोडी झोप येते, आपण घरी जाऊन झोपू, नाही का. महाराजांना म्हटलं माफ करा महाराज, स्वामींना म्हटलं उद्या वगैरे करते, असं म्हणून मी घरी आले. 7 वाजले होते. झोपले. सांगितलं की मला 7:30 पावणे 8 वाजता उठवा, मी थोडा वेळ झोपते, विश्रांती. झोपल्यानंतर मला एक स्वप्न पडल्यानंतर मठामध्ये, जो आमचा मठ आहे त्याच्या पुढे एक अशा पादुका ठेवल्या दर्शनासाठी लोकांच्या. पूर्ण असं वादळ आले. समोर जे औदुंबर वृक्ष आहे त्या औदुंबर वृक्षाचे पूर्ण पाने खाली आले, म्हणजे पूर्ण पानं पडतायत. जे पादुका ठेवले त्याच्यावरती स्वामींचे जे नख आहेत ते नख असे खाली पडले. आणि अचानक मी म्हटलं हे काय झालं, पूर्ण आणि सगळं वारच वाहतं त्याच्यामध्ये. अचानक एक व्यंग व्यक्ती आला, त्याने माझी मान त्या पादुकांसमोरच अशी खाली दाबली आणि माझ्या अंगावरती बसला. व्हाईट कपडे घातलेली आणि पूर्ण व्यंग. तर मी खूप घाबरले. स्वप्नामध्ये मी खूप घाबरले. त्याच्यानंतर मी श्री स्वामी समर्थ जप करते की स्वामी काहीतरी झालंय, आता तुम्हीच मला वाचू शकते. हा माणूस कोण, व्यंग माणूस आपल्या अंगावर येऊन बसतो, थोडस वेगळं विचित्र वाटतं ना. सो त्यांनी माझी मान खाली टाकली आणि मग नंतर 5 मिनिटामध्ये पूर्ण शांत झालं. ते माझ्या अंगावरती जे बसलेले ते उठले व्यंग माणूस आणि ते आतमध्ये गेले, गाभाऱ्यामध्ये गेले. आणि मी वरती बघते तर ते स्वामींच्या मूर्ती मागे गेले आणि गुप्त झाले. मग मध्ये हे काय झालं, तर मग एकदा मला स्वामींची मूर्ती दिसते, एकदा मला शंकर बाबांची मूर्ती दिसते, एकदा मला स्वामींची मूर्ती, एकदा शंकर, असं कंटिन्युअसली व्हायला लागलं. आणि त्यावेळी माझी नवीनच शंकर बाबांबद्दल सुरुवात झालेली असं म्हणता येईल, किंवा जाणून घ्यायचा मी प्रयत्न करत होते. सो मठामधले फोटो वगैरे मी पाहिलेले दणकवडीच्या, पण ते असे गुडघ्या घेऊन बसलेले. सो ते पूर्ण वस्त्रहार वगैरे घातलेले, ते मला माहिती नव्हतं की ते व्हाईट कपडे वगैरे पण घालायचे, की हेच शंकर बाबा, हे पण मला माहिती नव्हतं. आणि मग हे सर्व झालं, वादळ वगैरे शांत झालं. ते जे दिसत होतं एकदा स्वामी एकदा शंकर बाबा, हे पण बंद झालं. मी तिथून बाहेर आले, त्याचे मठाचे काका ते आपली साफसफाई करत ते झाडत होते, जे औदुंबराच्या वृक्षाची पाने वगैरे खाली पडलेली वादळात आलेली ते झाडत होते. मी त्यांना म्हटलं काका हे काय करताय तुम्ही, म्हटलं वादळ आलं होतं. म्हटले हा, म्हटले आलं होतं. आणि म्हटले की मी ज्यावेळी औदुंबरला होतो ना, श्री क्षेत्र औदुंबरला, त्यावेळी पण मी अशीच सेवा करायचो. औदुंबराच्या खालचं पूर्ण औदुंबराची फळे, हे पानं वगैरे कचरा काढायची, हेच सेवा करायचो म्हणे मी. म्हटलं ओके. मग मी त्यांना म्हटलं की असं कोणतरी आलं होतं. तर त्यांनी माझ्याकडे बघितलं असं रागामध्ये, तर त्यांचं त्यांनी चालूच ठेवलं. आणि मग त्याच्यानंतर मी स्वप्नातनं जागी झाल्यानंतर हे काय झालं म्हटलं. मग माझ्या डोक्यामध्ये मी सकाळी महादेवाचा अभिषेक करायला नाही म्हटलं, हे झालं काय म्हटलं की कोण. खरं मला शंकर बाबा जे स्वामींच्या तिथे दिसत होते एकदा स्वामी, ते मला मठातले जे वस्त्र अलंकार केले ते दिसायचे. हा, पण आता हे व्हाईट व्यक्ती आले हे कोण असं. तर मग त्याच्यानंतर मी आवरलं, थोडीशी मी घाबरले. मग नंतर महादेवांना म्हटलं की उद्यापासून नाही बुडवणार, काहीतरी झालं म्हटलं, दृष्टांत झाला. दृष्टांत नाही म्हणते ना, पण शिक्षा असं म्हणू शकतो आपण. तर मग त्याच्यानंतर मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर एक स्टेटस दिसला मला, महाराज शंकर बाबा किंवा शंकर महाराज आपल्या भक्तांवर येणारी संकटे वादळे हे स्वतःवर घेतात. हा, मग त्या काकूंचा स्टेटस दिसल्यानंतर मग मी त्यांना कॉल केल्यानंतर म्हटलं काकू असं असं मला झालं सकाळी, तुम्ही हे स्टेटस टाकलं, वादळ वगैरे सकाळी आलं होतं म्हटलं. पण म्हटलं कोणतरी वेगळा व्यंग माणूस व्हाईट कपडे घातले ना माझ्या अंगावर येऊन बस. आणि म्हटलं अगं वेडी, ते शंकर बाबाच आहे. म्हटलं अहो काकू शंकर बाबा तर वेगळे तर फोटो वगैरे येतात, माहितीच नव्हतं ना. म्हटली मठामध्ये जा आणि बाबांच्या मूर्तीच्या पाठीमागं बघ, तुला तुझं
प्रश्नाचं उत्तर नाही. ऑफिस सुटल्यावर पहिल्या मठामध्ये गेले, बघितलं, अक्षरशः दादा सांगते डोळ्यामध्ये पाणी आलं. समजलं की आपल्यावर काहीतरी वादळ आलं होतं आणि बाबांनी ते दूर केलं, माझ्या अंगावर बसले, ते पूर्ण स्वतःवरती घेतलं, जे स्वामींचे नख वगैरे पडलेली ते पूर्ण. आणि मग त्याच्यानंतर अशी सुरुवात झाली. पण जो एक प्रश्न होता, मी ते काकांना पण सांगितलं मठामध्ये की काका माझ्यासोबत असं असं झालं, तुम्ही पण मला स्वप्नात दिसले आणि तुम्ही मला बोलता की औदुंबर क्षेत्री मी ही सेवा करत होतो. ते बोलले बहुतेक मग आपल्याला औदुंबरला जायला लागते. मग एक काका दुसरे पण येत होते कोल्हापूरचे तिथं, ते बोलले की मी जातो, आपण तिघे जाऊ म्हटले. असं करत करत 1 महिना टोटल आमचं एक पोस्टपोन व्हायचं, जायचं म्हटलं की. आणि मग शेवट असं ठरलं की जायचंच, आणि जायचं ठरलं आणि अचानक काकांचं कॅन्सल झालं. तर मग काका झोपण्यामध्ये दिसले, म्हटलं आपण काकांना तर घेऊन यायला पाहिजे. मग माहित नाही, म्हटलं जाऊ द्या, औदुंबरला जायचं कॅन्सल झालंय, संडे होता, म्हटलं बाबांच्या मठात जाऊन येऊया, बाबांना सांगून येऊ की तुम्ही घेऊन चला आता औदुंबरला. आणि मग गेले मी मठामध्ये, दर्शन वगैरे घेतलं. गाभाऱ्याच्या बॅक साईडनी बाहेर येताना एक बाबांच्या कथांचं पुस्तकांचा स्टॉल आहे तिथे, तो दिसला मला. आणि त्याच्यामध्ये शंकर गीता एक लेडीज घेत होत्या, त्या म्हणे की शंकर गीता ह्याच्यामध्ये बाबांचं सगळं पूर्ण चरित्रामृत आहे, म्हणजे सगळं समजतं, लीला वगैरे. तर मग म्हटलं चला आपण पण घेऊन बघूया, बाबांना सांगितलं. आणि मग शंकर गीता घेतली. दुसऱ्या दिवशी सोमवार होता, म्हटलं वाचायला स्टार्ट करूया, पारायण करायला. 3 दिवसाचं पारायण करायचं असं ठरवलं. पारायण केलं. सोमवारी संध्याकाळी वाचायला, सकाळी वाचलं, संध्याकाळी पण पुन्हा वाचायला बसले. तर मग माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की बाबा मला औदुंबरला का घेऊन जात नाही. गीतेमध्ये सांगितलंय, शंकर गीतेमध्ये. पुण्यामध्ये एक फोटोग्राफर होता, स्वामींचा भक्त होता. ज्यावेळी बाबा औदुंबरला होते त्यावेळेस त्यांना आदेश दिला होता त्या फोटोग्राफरला स्वप्नात जाऊन की तू औदुंबरला ये माझा फोटो काढण्यासाठी, असं त्या भक्ताला पुण्यातलं सांगितलं. बाबा औदुंबरला. तर हा निघाला मग औदुंबरला, श्री क्षेत्र औदुंबरला बाबांकडे जायचंय, फोटो काढायचे आपल्याला. जाताना तो 2 मोटर भरून, म्हणजे 2 कार वगैरे भरून लोक घेऊन तो निघाला. निम्म्यामध्ये कार आला, त्या कारचे जे टायर असतात ते फुटले किंवा पंक्चर झाले. आणि मग ते पुढे जातच नव्हते लोक, असं अडचण होत होती. बाबांचा पुन्हा दृष्ट, अरे मी तुला एकट्याला बोलवले, तू एवढ्याला घेऊन आला तर तू कसं पोचशील माझ्यापर्यंत, तू एकटा ये. आणि मग ते गेला, मग त्याने फोटो काढला. मग ते क्लिक झालं की कालच बाबांना म्हणलं ना तुम्ही औदुंबरला का नेलं बाबा मला, तुम्ही स्वप्नामध्ये बोलले की औदुंबरला. मग समजलं की आपण एकटं जाणं गरजेचं आहे, काहीतरी असेल बाबांचं नियोजन. आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट सॅटर्डे संडे आला. सॅटर्डेला रात्री ट्रॅव्हल्समध्ये बसले. एक वारणानगरपासून 30 किलोमीटर आहे औदुंबर. ते वारणानगरच्या स्टॉपला उतरले ट्रॅव्हल्सने सकाळी 7 वाजता. तिथून मला बस मिळाली, औदुंबरला उतरले. दुपारी गेले, तिथे जे आहे विश्रांतीगृह, तिथे फ्रेश वगैरे झालं सगळं. नंतर आरती भेटली वाराची, प्रसाद आहे, प्रसाद वगैरे घेतला. आणि पुन्हा संध्याकाळी माझी 8 वाजता तिथून, जिथे वारणानगरला होते तिथून माझी ट्रॅव्हल होती, जी सकाळी 6 वाजेपर्यंत येते पुण्यामध्ये असं. सो आता निघायचं 4:30-5. म्हटलं 5 वाजता निघूया, इथून काही 1 तासाचा रोड आहे वारणानगर असं 5-6ला. तर 5 वाजता निघायचंच तयारी, बॅग वगैरे घेतली, महाराजांना भेटू म्हटलं एकदा, दत्त महाराजांना. तिथं गेले. अचानक महाराज आले, भगवं वस्त्र वगैरे गुंड. म्हटले देवाचं दारात येऊन असं बसतात का म्हणे, धर म्हटले. त्यांनी माझ्या हातामध्ये झाडू दिलं. म्हटले सगळी सेवा कर, हे जे पान वगैरे जे पडले औदुंबराचे वृक्ष वगैरे सगळे उचल म्हटले. हां, झाडलं मी सगळं व्यवस्थित, सेवा वगैरे केली. शेवट परत त्यांचं म्हटलं जाऊ का बाबा, म्हटलं माझा महाराज, माझी बस आहे म्हटलं अशी. म्हटले जा म्हटले बेटा व्यवस्थित जा, असं सांगितलं. बसमध्ये बसले आणि मग मला क्लिक झालं की बाबांना औदुंबरला माझ्याकडून सेवा करून, जे संकेत मला दिले होते स्वप्नामध्ये की काका झाडतायत वगैरे, तू या औदुंबरला जाऊन ती औदुंबरची सेवा, असा माझा पहिला अनुभव बाबांचा आला. आणि सर्व मग खूप पॉझिटिव्ह असं घडत गेलं बाबांच्या बाबतीत. असे खूप अनुभव आले बाबांचे. म्हणजे ऍक्च्युली बाबांचं जे शंकर गीता आहे ते वाचल्यानंतर तुम्हाला समजतं की भरपूर लीला आहेत ज्या बाबांनी केलेल्या आहेत. प्रत्येक भक्ताला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये येऊन वेगवेगळ्या प्रकारे
त्यांनी अनुभव दिलेत किंवा त्यांना वाचवले. त्याच्यामध्ये सांगितले जे एक भोई डॉक्टर म्हणून होते, जे महाराजांचे शिष्य होते शंकर बाबांचे. तर ज्यावेळी अमृतसरला चालले होते ते, अचानक चालू ट्रेनमधून ते पडले. अच्छा, ओके. तर बाबांनी त्यांना साईडला घेतलं आणि त्या जागी दुसरा माणूस निघवला. ओके. त्यांचा मृत्यू टळला. हे 2 वेळा झालं. नंतर पुन्हा ज्यावेळी ते अमरनाथ यात्रेला गेले, ज्यावेळी घोड्यावरून चढले, तो घोडा घसरला होता पूर्ण दरीमध्ये, ते भोई डॉक्टर पण आणि तो पण. तर त्यावेळी सुद्धा महाराज तिथे त्या डॉक्टरांना वाचवायला गेले. अच्छा. सो महाराज प्रत्येक ठिकाणी मदतीला येतात भक्तांच्या. फक्त म्हणणं त्यांचं की श्रद्धा, भक्ती, निष्ठा, प्रामाणिकपणा, सत्यता आणि एक चांगली नीतिमत्ता आपल्या वागण्यामध्ये असेल तर आजही बाबांचे भरपूर लोकांना अनुभव येत आहेत. इतका अनुभव आहे तुम्हाला. आजचे यंगस्टर्स जे आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल, भक्तीची सुरुवात कशी करायची? आत्ताची यंगस्टर्ससाठी प्रत्येक जण आत्ताच्या कलियुगामध्ये किंवा ह्या धावत्या युगामध्ये स्ट्रेस, अँझायटी, चिंता, डिप्रेशन, फ्युचरची काळजी ह्यामध्ये गुंतलेला आहे. आणि त्यामुळे काय होतं की ह्या सगळ्यामध्ये म्हणजे पूर्ण चिंताच चालू आणि धावपळीचं युग आहे. तर मोस्टली यंगस्टर लवकर अध्यात्माकडे वळत नाही. खूप लोक असे मला म्हणतात की तू ह्या गोष्टी तर भक्ती, अध्यात्म हे तर म्हातारपणी करायच्या गोष्टी आहेत ना, तू आता का करतेस किंवा एवढ्या लवकर तू कशासाठी एवढं. म्हणजे ऍक्च्युअली सांगायचं तर मी हे करत नाही, माझ्याकडून स्वामी महाराज करून घेतात. आणि ज्यावेळी तुमच्यातला हा मीपणा जातो ना, त्यावेळी स्वामी महाराज तुम्हाला अगदी तुमच्या जवळ घेतात. प्रत्येक जण कशासाठी भक्ती करतो. कोणाला जॉब पाहिजे, कोणाचं लग्न होत नाही, कोणाला पैसा पाहिजे, कोणाला घर पाहिजे. प्रत्येकाचे वेगळे वेगळे डिमांड आहेत भगवंताकडे. एकदा करतात, बघतात ह्या भगवंताकडून की ह्या देवाकडून हे फरक पडला दुसऱ्याकडे, याच्याकडून प्रत्येक नवस वगैरे बोलले जातात. प्रत्येकाची श्रद्धा राहते वेगळी वेगळी, त्याला आपण हे नाही करू शकत. पण ज्यावेळी मी तर असं सांगेल, सुरुवात करायची ना तर तुम्ही स्वामींना तुमच्या मनातल्या ज्या पण काही आहेत गोष्टी, चिंता, ह्या स्वामींपुढे बसा रोज. त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात करा. संवाद साधल्यानंतर तुम्हाला हळूहळू मन मोकळं झालं. पहिली गोष्ट काय आहे की जे हे चिंता वगैरे आहे ह्या गोष्टी जर मनातनं निघल्या तर तिथे तुम्हाला नामस्मरणाची जागा निर्माण होईल. ह्या गोष्टी जर मनातून बाहेर पडल्या, तुमचे विकल्प, जे मोह माया म्हणतो, जे षडरिपू आहेत तुमचे, क्रोध, मद, मत्सर, द्वेष, राग, ह्या गोष्टी बाहेर पडल्या तर भगवंत हळूहळू भेटतो. सुरुवात करायची स्टार्टिंग पासून 11 माळी 3 अध्याय याच्यापासून करू शकता, किंवा श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत करायचे रोज 1 अध्यायाने सुरुवात करा. हळूहळू स्वामी, श्रीपाद प्रभू, शंकर बाबा तुम्हाला हळूहळू समजतील. ते समजून पण घेतील तुम्हाला ह्या गोष्टीत. आणि ज्यावेळी तुम्ही भक्तीमध्ये लागता ना, ऍक्च्युअली ते करून घेतात स्वामी. आणि आपण कोणीच नाही. म्हणजे ज्यावेळी तुमच्यातला मी जातो ना, म्हणजे शंकर बाबांचे पण एक गृहस्थ होते जे शंकर बाबांकडे आले, म्हटले की महाराज मला खूप मोठं श्रीमंत व्हायचंय. तर महाराज कधी होणार मी? तर ते म्हटले मी गेल्यावर तू श्रीमंत होणार. ते म्हणले मी गेल्यावर तू श्रीमंत होणार. तर मग ते काय बोलले, ते सर्वांना विचारत राहिले महाराजांचं वय काय. महाराज गेल्यावर, महाराज म्हणले ना मी गेल्यावर श्रीमंत होणार, मग महाराजांचं वय काय. ते इकडे तिकडे विचारत राहिले. पूर्ण महाराजांकडे आले. महाराज म्हटले अरे लोक म्हणजे स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक कुठे कुठे हे करताय. जेव्हा तुझ्यातला मी जाईल त्यावेळी तू श्रीमंत होशील. तू तुझा मीपणा सोडून दे. किंवा आजही यंगस्टरमध्ये जो मीपणा आहे किंवा ॲटिट्यूड सगळ्यांमध्ये नसतो, पण काहींचं लोकांचं मन म्हणजे नास्तिक म्हणू शकतो आपण, नास्तिक असतात, ते नसतो त्यांना. पण प्रत्येक गोष्ट, अध्यात्मातली प्रत्येक गोष्ट ही एका सायन्सशी कनेक्ट आहे. प्रत्येक गोष्ट बघायला गेली तर सायन्सशी कनेक्ट आहे. सो ह्या सगळ्या आहेत. नामस्मरण केलं तर तुमचं पूर्ण ओरा क्लिनिंग होत आहे. तुमचे जे 7 चक्र आहेत ते पूर्ण होत आहेत. तर हळूहळू नामस्मरणाने तुम्ही सुरुवात करू शकता. पहिले 1 माळ करा, 2 माळ करा, हळूहळू तुम्ही 11 माळीपर्यंत जाऊन पोहोचा.
पारायण करू शकता. पारायण करणं म्हणजे फक्त काहीतरी इच्छापूर्ती आहे, मग पारायण केलं, इच्छा पूर्ण झाली, हा नाही. पारायण करणं म्हणजे त्या प्रत्येक प्रभूंच्या गुरुचरित्र असो, श्रीपाद श्री वल्लभ असो, स्वामी सारामृत असो, शंकर गीता असो, प्रत्येक ग्रंथामध्ये हे आजच्या कलियुगामध्ये मनुष्याचं जीवन कसं पाहिजे किंवा कसं वागलं गेलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि त्यांचं तुम्ही मनन चिंतन करून त्याप्रमाणे वागण्याचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं ह्या सगळे जे गोष्टी आहेत, एन्झायटी, चिंता वगैरे, ज्यावेळी तुम्ही ऑटोमॅटिकली ज्यावेळी तुम्ही भगवंताला तुमच्या हृदयामध्ये ठेवताय ना, त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू हे होतात. तर एकदा श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये पण ह्याचा विशेष उल्लेख आहे. जे नरसावधानी होते ते श्रीपाद श्री वल्लभांबरोबर संवाद करत होते की तू कोण आहेस, ज्यावेळी त्यांचं टीनेज एज मध्ये होते, ते लहान होते त्यावेळी. तर हा जेव्हा संवाद चाललेला तेव्हा त्यांनी विचारलं, ते म्हटले ना मी दत्तगुरु आहे, मी अंश आहे ते. तर त्यावेळी त्यांनी विचारलं नरसावधानीने की तू साक्षात भगवंत आहेस, तर मग ह्या सृष्टीमधल्या जीवांना सुख दुःख हे का भोगावे लागतात, हा प्रश्न विचारला. तर विचारल्यानंतर मग त्यांनी सांगितलं, श्रीपाद प्रभूंनी सांगितलं की प्रत्येक जीवामध्ये जो तू आहे ना तो जीव आहे, आणि त्याच्यामध्ये जो मी आहे तो मी आहे. ज्यावेळी तुझ्यामधला तू काढून मी होशील त्यावेळी तुला कोणतेही सुख आणि दुःख राहणार नाही. आपण जे बोलतो ना कर्तव्य, मी केलं, मी पारायण केलं म्हणूनच ही गोष्ट झाली, मी नामस्मरण केलं, मी स्वामींची सेवा केली म्हणूनच ही गोष्ट झाली, असं नाहीये. ऍक्च्युअली त्यांची इच्छा, ज्यावेळी तुम्ही तुमच्यातला कर्तेपणा, मीपणा हा साईडला ठेवता आणि हे दिलेलं सर्व भगवंताचं आहे, हे ऍक्च्युली जो श्वास घेतो ना तो पण भगवंताचा आहे. नाहीतर व्हेंटिलेटर असं बोलू शकता मी श्वास घेतला हे म्हणू नाही शकत, पण तो श्वास कुठून आला, हा भगवंताकडनं. आणि ह्याची मला वाटतं की ह्याची किंमत तुम्ही बघितली तर हॉस्पिटलमध्ये रिअल एक्झाम्पल आहे आपल्या समोर, त्याचं सांगायचं. तर श्रीपाद प्रभूंनी पण तेव्हा तेच सांगितलं, तुझ्यामध्ये तू आणि मी हे दोन जे आहेत हे दोन्ही भिन्न आहेत. तुझ्यामधला तू जो आहे ना, तू एक जीव आहे, दादा बसले, तू हा एक जीव आहे, पण तुझ्यातला जो कर्तेपणा आहे ना, जो मीपणा तू मिरवतो, तो कर्तेपणा म्हणजे मी आहे. तो कर्तेपणा तू मला देऊन टाक, त्या कर्तेपणाच्या ठिकाणी तू मला विराजमान कर, तुझ्यातला मीपणा निघून जाईल. तू आणि मी हे ज्यावेळी आपण जवळ येऊ तेव्हा तुझ्यातले कुठल्याही सुख आणि दुःखामध्ये तुला अंतर वाटणार नाही. सुख आणि दुःख हे सर्वांची तुला एकसारखी चव किंवा गोष्टी अनुभवायला मिळते. हे श्रीपाद प्रभूंनी सांगितलं. जसं मी आत्ता दिलं शंकर बाबांचं उदाहरण, तेही शंकर बाबांनी सांगितलं. आणि यंगस्टर म्हणतात आता की याच्यामध्ये सायन्स वगैरे काय आहे, तर भरपूर लोक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अध्यात्माला बघतात. मला ज्यावेळी त्यांनी प्रश्न विचारले की तू एवढ्या लहान वयामध्ये का करते, तर आपण जी देवाला फूल वाहतो, जेव्हा फूल उमलते किंवा जेव्हा फुलाची सुरुवात होते त्यावेळीच देवाच्या ठिकाणी आपण येऊन ठेवतो, महादेवांच्या पिंडीवर अर्पण करतो, देवांच्या चरणापाशी. जर ते फुल सुकले आणि त्याला मी ठेवलं तर त्याचा काय, ज्यावेळी सुगंध देते, ज्यावेळी ते उमलायला सुरुवात करते त्यावेळी मी चरणापाशी नेलं तर त्याचं महत्व द्विगुण येते. जर मी आता जीवन जगते, माझ्याकडे जर अध्यात्म आहे, त्या अध्यात्मानुसार मी जर वागले तर माझी पुढची वाटचाल ही मोक्ष प्राप्तीकडे असणार. जर मी वयस्कर झाले त्यावेळी मी करायला लागली आणि मग मला कळलं यार मी माझ्या तरुण वयामध्ये ही चूक केली, ही नव्हती करायला पाहिजे, पण मला ही आत्ता समजते ना की ही चूक, हे चुकीचे, हे बरोबर आहे, हे मला पारायण. पण ह्या गोष्टी जर मला आधीच समजतायत आत्ताच्या वयामध्ये तर मी त्या गोष्टी नाही करणार. बरोबर आहे की मी पारायण नाही करत, मी त्याच्यासोबत पारायण होऊन सगळ्या गोष्टी करते. हे एक्झाम्पल खूप चांगलं होतं आणि म्हणजे पटणारं होतं, कारण वयाच्या 45-50 नंतर जास्त लोक अध्यात्माकडे जातात आणि त्यानंतर होतात गोष्टी, तेव्हा त्यांना रिअलाइज होतात की नाही, अध्यात्म हेच एक अशी गोष्ट आहे जे केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तशा पण दूर होणार आहेत. पण खूप लवकर म्हणजे 20, 25, 30 मध्ये हे अवघड असतं, पण ते करणं इम्पॉर्टंट आहे त्यावेळी. आणि भरपूर मला असं वाटतं आता भरपूर यंगस्टर वळायला लागले. जर तुम्ही पुण्याची सिच्युएशन बघताल तर
शंकर बाबांनी भरपूर, एक अभंग आहे, शंकर बाबांनी माझ्या पोरांना वाचवलं. खूप लोक असे आहेत म्हणजे जे यंगस्टर आहेत, बाबांच्या मठामध्ये जातात, सेवा करतात, जे व्यसनाधीन होत होती ती पिढी पूर्ण बदलत चालली शंकर बाबांच्या ह्याने. सो ते आहे, यंगस्टर वळतात, भरपूर यंगस्टर याचे येतात. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळी तुम्ही नामस्मरण करता, स्वामींचं नामस्मरण करता, स्वामी हे तुमच्याकडून करून घेतात, त्यावेळी तुमचा ऑरा क्लिनिक व्हायला लागतं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढतं, तुमची कन्सिस्टन्सी क्रिएट राहते याच्यामध्ये. सो हळूहळू त्या गोष्टी, जे मनक शांती असते आजच्या लेवल, आता मी पण IT मध्ये भरपूर स्ट्रेस राहतो, स्ट्रेस घेतला जातो असं नाही, प्रत्येकजण प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळा असतो. वरून हायर मॅनेजमेंट कडून प्रेशर असतं, खालची मॅनेजमेंट, ते डेडलाईन्स असतात, ते सगळं कम्प्लीट करायचे असतात. ज्यावेळी तुम्ही नामस्मरण करता ना, ह्या गोष्टी सर्व हळूहळू कमी होत जातात. आणि ज्यावेळी तुम्ही पूर्ण स्वामी जे काय आहे, माझे अजून पण कधी माझे हजबंड वगैरे आमच्यामध्ये असं कधी काही झालं, ते म्हणतात ना, बोल बरं स्वामींना, विचार बरं स्वामींची घेऊन शपथ तू. मी म्हणते तसं नका सांगू मला, माझं जे काही आहे आत्तापर्यंत ते सर्व स्वामींचे आहे आणि मी ते सर्व स्वामींसाठीच आहे. म्हणजे खरं सांगू का दादा, माझ्या करिअरमध्ये किंवा लाईफमध्ये, करिअरमध्ये तरी आज मी ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी मी जॉब करते किंवा ज्या पोझिशनला, हे माझ्या एकटेच्याने शक्य नव्हतं. असे खूप अनुभव आले करिअरमध्ये की जे स्वामींनी मला तिथपर्यंत नेऊन ठेवलं, की फक्त ते स्वामींमुळेच झालं, माझ्यामुळे होणं शक्य नव्हतं. आणि हळूहळू स्वामींनी त्यामध्ये घेतलं. कधी कधी मी म्हणते की एवढ्या उशिरा मी सेवेत आले, पण एक गोष्ट मला त्यानंतर रिअलाइज झाली, जेव्हा मी म्हटलं ना, आईचे आजोबा माझे एक्सपायर झाले आणि माझे स्वामी, तर माझे स्वामी पहिल्यापासून होते, जे क्लासरूम मध्ये माझा फोटो होता. आईचे जे आजोबा होते ना, आताचे जे स्वामी दिसतात सेम, उंचचे उंच, उंच पुरे, पूर्ण हाईट, ते फेटा वगैरे बांधणं, म्हणजे ते जर स्वामींच्या स्थितीमध्ये बसेल तर ते स्वामी असं. आणि आता मला त्या गोष्टी सर्व रिअलाइज होतात. आणि याच्यामध्ये माझी जी आई आहे, तिच्याकडून मला दत्तभक्तीची ओढ लागली जास्त, ते हळूहळू स्वामींनी घेत गेले, सुरूच आहे. ह्या सर्व गोष्टी अजूनही होत आहेत. आणि जर म्हणतो ना आपण अध्यात्म आणि सायन्स, तुम्ही प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अध्यात्म करते, कोणी रेकी करते, कोणी एंजल नंबर डिवाइन. आता अध्यात्मातलं सांगते की एक डिवाइन नंबर आहे, सपोज आहे 1111, 111. याचं सुद्धा शंकर गीतेमध्ये विश्लेषण तुम्हाला मिळेल, जे 111 तर 1111. तर त्याच्यामध्ये पण शंकर गीतेमध्ये सांगितले, जी ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरीमध्ये पहिला अध्याय, पहिल्या अध्यायामधलं पहिलं वाक्य, पहिली ओळ, पहिल्या अध्यायातील पहिली ओळ, त्याच्यामधलं पहिलं चरण, जे पहिला चरण किंवा शब्द म्हणू शकतो, त्यातलं पहिलं अक्षर हे ओम आहे. म्हणजे जिथं सर्व ब्रह्मांड तुमचं ओम मध्ये व्यापलंय, तिथं तुम्हाला हे डिवाइन नंबर कुठून येत आहे, तिथूनच येत. आणि ज्यावेळी तुम्ही नामस्मरण करता, त्यावेळी ह्या गोष्टींचा हळूहळू तुम्हाला रिअलायझेशन होत जातात. आणि म्हणतो ना आपण, ज्ञानाने, मौनाने आणि नामस्मरणाने तुमची कुंडलिनी शक्ती लवकर तुम्हाला जागृत व्हायला सुरुवात होते. आणि हे जे सुख दुःख आता काहीच वाटत नाही, कोणतं पॅकेज, कोणता पैसा, फक्त स्वामी तुम्ही राहा. ज्यावेळी नामस्मरण करता ना, असं नको वाटतं डोळे उघडून आता ऑफिसला जायचं किंवा काय, पण कर्म तर केले पाहिजेत. महाराजांनी सांगितले, शरीराला संसारात ठेवा, मनाला परमार्थामध्ये. स्वामींपुढे आता काही मागायची इच्छा होत नाही. पहिले कसं माणूस जेव्हा भक्तीला लागतो, देतात ना स्वामी, माग, पण लिटरली आता एक लास्ट 2-3 वर्ष झालं असं काही मागूच वाटत नाही, कारण स्वामींना माहिती आहे आपल्याला काय पाहिजे. ज्यावेळी तुम्ही अध्यात्मात येता ना, त्यावेळी ऍक्च्युली ते स्वामींचं नियोजन असतं. कुठल्या ग्रंथाचं तुमच्याकडून पारायण करून घेणं, कोणत्या ग्रंथासाठी, कुठल्या ह्याच्यासाठी, सोल्युशनसाठी कोणतं नामस्मरण करून घेणं. जर तुम्ही जे पारायण आता करताय, प्रत्येक ग्रंथाचं पारायण करणं म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये, आयुष्यामध्ये जगायचं कसं हे शिकवतात. कुठलंही पारायण करा, त्याच्यामध्ये गुरुचा उपदेश, काय केल्यामुळे दुःख आलं, ह्या गोष्टी, जसं की सायन देवांना पण सांगितलं 18व्या अध्यायामध्ये की कशामुळे काय झालं, ह्या गोष्टी. मग हे आपल्याला ज्यावेळी आपण पारायण करतो त्यावेळी
हे असं होत आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. जे युवा पिढी तुम्ही बोलताय ना, की पारायण केल्यामुळे एक प्रेझेंट मध्ये कसं राहायचं ना, ह्या गोष्टी पारायणाने पूर्ण कव्हर होतात. आणि दुसरी गोष्ट बोलाल तर नामस्मरण. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर ह्या तिन्ही गोष्टींचा जो पाय आहे ना, तो नामस्मरण आहे. लोक वेगवेगळ्या ठिकाणी जसे जसे दुःख येतात लोक धावतात, ह्या ज्योतिषाकडे जा, त्या पत्रिकेकडे जा, ह्या बाबाकडे जा, इकडे जा. मग माझं तर म्हणणं काय, तुम्ही स्वामींसमोर बसा, मन मोकळेपणाने बोला, 1 नाही 2 तास बोला, स्वामींचं नामस्मरण करा. भरपूर लोक म्हणजे माहिती कधी कधी स्वामींची एक माळ करणं सुद्धा होत नाही. माझं तर सरळ म्हणजे आतापर्यंत माझा अनुभव आहे की मला म्हणजे नाही का काहीतरी विचित्र होते किंवा मला मन अविचलित झालंय किंवा काही गोष्टी होत आहेत, मी घेते स्वामींचा संकल्प, 6 लाख पारायण करून घ्या. 6 लक्ष किती महिन्यात करायचं, 3-4 महिन्यात करा. लोक बोलतात सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे 6 लक्ष जप स्वामींचा. कोणतेही तुमचं सोल्युशन असो, तुमचं नामस्मरण घडतं, तुमचा पास्ट क्लिअर केला जातो, तुमचं प्रेझेंट व्यवस्थित चालतं आणि फ्युचर सुद्धा ब्राईट होतं असं म्हणून. आता लोक बोलतील की 6 लक्ष जप माझ्याकडून कधी होणार. खूप सोपं आहे दादा, केलं तर. सिम्पल कॅल्क्युलेशन सांगते. डेली 11 माळी करता, जे डेली 11 माळी करतात त्यांना हार्डली 11 माळी करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात. 1 माळ 108 मण्यांची 11 माळी केल्या तुम्ही तर 1180 म्हणजे 1200 जप होतं, बरोबर आहे. जर 15 मिनिटात तुम्ही 1200 जप करताय तर तुम्ही डेलीमध्ये 11 माळी असे 4 ते 5 वेळा करा. सकाळी उठले 11 माळी केल्या, तुमचा 1200 जप झाला. 9 वाजता करा ऑफिसला जायच्या आधी. ऑफिसमध्ये गेले 5 माळी करा, नंतर 5 माळी. एक तास द्यायचा आहे. 1 तासामध्ये तुमचे 44 माळी होतात. अजून 15 मिनिटं अडवले 55 माळी, बरोबर आहे. 55 माळी गेले किती झाले, 1200 तुमचे 6000 जप झाला दिवसाचा. 6000 जप झाला 30 दिवसाचा किती झाला, 180. 1,80,000 1 लाख तर होऊन गेला, 1 लक्ष होऊन गेला, बरोबर आहे. 3 महिन्याचं किती झालं, 5 अजून 15 दिवस वाढवा, 6 लक्ष जप तुमचा असं होऊन जातं. 3-4 महिन्यामध्ये होऊन जातं, 3.25 महिन्यामध्ये होऊन जातं. आणि ज्यावेळी तुम्ही सुरुवात करता, जसा जसा तुमचा जप 1 लक्षाच्या वरती जातो, इतके अगणित अनुभव येतात, अगणित. पास्ट तर क्लिअर झालेलं असतं, फ्युचर तर स्वामींच्या कृपेने ब्राईटच असणार आहे, त्याच्यामध्ये नो डाऊट. आणि प्रेझेंटमध्ये तुमचे जे अँझायटी, स्ट्रेस वगैरे सगळ्या गोष्टी असतात, ह्या सगळ्या पण क्लिअर. बेस्ट ऑफ द बेस्ट सोल्युशन. थँक्यू सो मच ताई. परत एकदा धन्यवाद. खूप महत्वाची माहिती दिली आज आपल्या प्रेक्षकांना. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.